कायम जर आपण 3, 6, 9 and 24च्या जर आपण फॉलो करत राहिलो तर आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी इझिली सॉल्व्ह होतात. म्हणजे समजा आपण कुठला गोल करायला गेलो तर आपण 3ला निघालो तर 3:15ला निघायचं त्या कामासाठी. ह्याचं हे लोक 1 नंबरचे लोक जर गोल्ड घालतील व्हेरी वेल. रिलेशनशिप त्यांच्या आयुष्यात खूप ते लव्ह मॅरेज करतातच करतात. ओके. बाय हुक और बाय क्रूक. मुलांकवन असलेले मुलांकवन मोस्टली 1 नंबरचे टीचर्स असतात, लीडर्स असतात कॉर्पोरेट लेवलला, म्हणजे हाय म्हणजे त्यांच्या अंडर लोक असतात. 1 नंबरचं पार्टनर 5 नंबर, दुसरा 6. ओके. हे जर 1 नंबरचे पार्टनर्स असतील तर 1 नंबर अजून वॉक करणार. काढा. मी तर रिक्वेस्ट करते ज्यांच्या घरात नॉर्थ ईस्ट अँड नॉर्थला टॉयलेट बाथरूम असतील तर आय रिक्वेस्ट यू काढून टाका. काही रेमेडी नाही आहे. कोण रेमेडी देत असेल तर घेऊ पण नका. त्यांनी नेहमी कधी पण मी सांगते 7 नंबर आणि 4 नंबरचंच लग्न जेव्हा होतं तेव्हाच ते सक्सेसफुल राहतं. कारण की असं वरचा हेड आला आणि खालची बॉडी आली, खूप बॉडी राईट. खूप मस्त त्यांचं चांगलंच होतं. आता नंबर 5 बद्दल काय सांगाल? नंबर 5 पीपल आर व्हेरी प्रॅक्टिकल. खूप प्रॅक्टिकल असतात. मोस्टली 5 नंबर लोक पॉलिटिक्समध्ये असतात. ओके. आणि खूप हाय शिखरावर जातात. डायरेक्ट 5 नंबर असेल आणि 5 नंबर म्हणजे 5, 14, 23. तर जे 14 नंबरचे असतात ते पॉलिटिक्समध्ये असतात. ते पॉलिटिक्समध्ये इतके ग्रो नाही करत पण करतात. म्हणजे डायरेक्ट 5 असतील ते नरेंद्र मोदी बनतात. 5 नंबरचे लोक बिझनेस करतील आणि ते लोक कोणाच्या अंडर काम करू शकतात. खूप ॲग्रेसिव्ह असतात. सगळ्या प्रकारचे ॲडिक्शन असतात. सगळ्याच प्रकारचे ॲडिक्शन या लोकांना असतात. आणि दे रॉक द्या लाईफ, दे बॅलन्स द्या लाईफ. इथे दुःखी झालं मला तर रडत बसत नाहीत ते 2-3. 8 नंबरचे लोक खूप म्हणजे असं खूप स्लो ग्रोथ असते. त्यांच्या वयाच्या 40 नंतर ग्रोथ असतात. अरे काय आहे ना, 8 नंबरच्या लोकांना एकदा केल्या गोष्टी मिळाल्या अशा नाही होणारच नाही. अच्छा. 9 नंबरला रूल करतं मंगळ. ओके. त्याचा स्वामी मंगळ आहे आणि खूप कडक असतात हे लोक. नऊवाले फायरच असतं ना त्यांच्या भेटलेलंच असतं. इतके टॅलेंटेड असतात की बरेच 9 नंबरचे लोक मी असे बघितलेत. नंबर 9 डायरेक्ट की ते या लोकांना आरामशीर टोपे लावतात. बऱ्याच वेळा बघितलेले आहे. फ्रॉड करतात. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे डॉक्टर ममता जाधव मॅम. नमस्ते. सो पुन्हा एक वेळ स्वागत आहे बँटर विथ चेतन मध्ये. थँक्यू चेतन. मित्रांनो, मागच्या वेळेस आपण रेकीवर बोललो. रेकीने कसं तुमच्या आयुष्यामध्ये जे पण काही प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह शकतात. आज आपण बोलणार आहे नंबर्सवर. न्यूमरोलॉजी हा आपला एक टॉपिक आहे. त्याच्यासोबतच मागच्या वेळेस आपण रेकीच्या काही रेमेडीज द्यायचं राहिलं होतं, त्याही आज आपण या पॉडकास्टमध्ये कव्हर करणार आहे. तर मॅम, न्यूमरोलॉजी खरंच वर्क करते का? ऑफकोर्स. नंबर एक लँग्वेज आहे की 1 to 31 हे पूर्ण मंथचा नंबर असतो. बरोबर आहे. 1 ते 31. प्रत्येक दिवसाचा 1 नंबरचा महत्व असतं. आता ते कॅल्क्युलेट करून 1 to 9 आपण घेतो. कुठलाही नंबर असो, डबल डिजिट असो, त्याला ऍड करून जो नंबर बनतो तो त्याचा ड्रायव्हर नंबर किंवा कंडक्टर नंबर असतो प्रत्येकाचा. मुलांक आणि भाग्यांक. म्हणजे जो माझी बर्थ डेट आहे जर 1 येते तर तो आला मुलांक आणि पूर्ण बर्थ डेटची ऍडिशन इज भाग्यांक. ओके. दॅट इज ड्रायव्हर अँड कंडक्टर. राईट. तर मी त्याला उल्लेख ड्रायव्हर अँड कंडक्टर. हा ठीक आहे मला. तर जसं न्यूमरोलॉजी इज अ लँग्वेज, कळलं. न्यूमरोलॉजी प्रमाणे जर तुमच्या बर्थ डेट मध्ये कुठला अंक मिसिंग असेल तर तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता नेमच्या ह्याच्यामध्ये, नेम फॉर्म मध्ये त्याला ऍडिशन मध्ये कन्वर्ट करू शकता. अदरवाईज नाव डेज मोबाईल फॉर्म, मोबाईल्स आल्या किंवा फ्लॅट नंबर किंवा ऑफिस नंबर, अशा वेगवेगळ्या ते खरंच महत्वाचे असतात. एक्झॅक्टली. युनिव्हर्सल नंबर कुठला आहे? 3, 6, 9 हे युनिव्हर्सल नंबर आणि नेक्स्ट इज 24. बरोबर. हे कायम जर आपण 3, 6, 9 and 24च्या जर आपण फॉलो करत राहिलो तर आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी इझिली सॉल्व्ह होतात. म्हणजे समजा आपण कुठला गोल करायला गेलो तर आपण 3ला निघालो तर 3:15ला निघायचं त्या कामासाठी. 6:15ला निघायचं किंवा 9:15 वाजता सकाळी. 9:15 हे खूप महत्वाचं. अगेन इट केम इन टू द नंबर्स. बरोबर. 9.15,
3.15. 15 म्हणजे 6 आलं. शुक्र. तुम्हाला काम 101 पासून होणारच होणार. 3:15 निघायचं, 9:15 निघायचं, 1:15. आणि काय पण असू दे, तुम्हाला हातात 3:15 नाही झालं, 3 नाही झालं, 6 नाही झालं, 9 नाही झालं, देन यू कॅन गो. कुठलाही नंबर घ्या पण त्याला 1/4 मध्ये डिवाइड. मूव्ह वर्क ऑन दिस नंबर. म्हणजे जेव्हा आपण कुठलाही नंबर घेतो त्याला 1/4 मध्ये घ्यायचं. बरोबर. काही करताना तसं आता तुम्ही जर टाकताना पण त्या आईसोबत 9:15 टाका. 7:15, 8:15 किंवा 9:15 असं टाकता येते. येस. प्रत्येक नंबरचा एक कॅरेक्टर असतो. 1 नंबर घ्या, 2 नंबर घ्या, 3 नंबर घ्या. आता 1 ते 31 असतात. डबल नंबर जो असतो, आता 31 नंबर घेतला तर तो ऍड केला तर 4 आला, म्हणजे ते आले 1 ते 9 मध्ये ते आले. 1 to 9. प्रत्येक नंबरचा एक कॅरेक्टर असतो. प्रत्येक नंबरचा एक तुम्हाला त्याचे बेनिफिट्स असतात. आणि जर तो नंबर मिसिंग असेल तुमच्या बर्थ चार्ट मध्ये, तुमच्या बर्थ ग्रेड मध्ये, किंवा तुमचा बर्थ टाइम सोडा, बर्थचा जो बर्थ डेट असतो त्यामध्ये एनी नंबर असा की जो पैसा देणारा मिसिंग असेल किंवा तुम्हाला रिलेशनशिपचा मिसिंग असेल काय, तर ते तुम्ही कुठे ना कुठे कॅल्क्युलेट करून तो आपल्या चलनात आणायचा, आपल्या आयुष्याच्या चलनात आणायचा. बरोबर. करेक्ट. ओके, दॅट विल 100% गिव्ह यू बेनिफिट. आता आपण बघूया की प्रत्येक नंबरचा महत्व काय आहे. एक्झॅक्टली. 1 नंबर घेतला तर 1, 19, 28. बरोबर. हे जे नंबर्स आहेत 28 आणि 19 ला ऍड केलं की, किंवा 1, 10, 19 आणि 28. आता 28, 10 आणि 19 जर ऍड केलं तर 1च येतं. 1 तर 1 हे रुलिंग नंबर आहे, सूर्याचा नंबर आहे. प्रभाव सूर्यासारखा असतो. या व्यक्तीमुळे लोकांना हेल्प मिळते. प्रभाव कसा असतो, सूर्य कसा, सूर्याचा आपल्याला कसं किरण मागो नाही मागो मिळतच असतं. आपण काय मागितलं का सूर्याला की माझ्यावर तुझं तेज पडू दे की रोशनी दे, नाही ना, हे असेच असतं. तुम्ही विचाराला दम नाही, ते तुम्हाला मदत करायला लागतं. बरोबर. दिस टाइप ऑफ पीपल. राजा असतो तो, राजाला आपण बोलायला तो प्रजेला देत असतो. बरोबर आहे. तसा हा कॅरेक्टर असतो राजाचा कॅरेक्टर. याचा लकी कलर येलो, गोल्डन. ओके. ह्याचं हे लोक 1 नंबरचे लोक जर गोल्ड घालतील व्हेरी वेल. रिलेशनशिप त्यांच्या आयुष्यात खूप, ते लव्ह मॅरेज करतातच करतात. ओके. बाय हुक और बाय क्रूक. मुलांक 1 असलेले. मुलांक 1. आणि नाही केलं तर म्हणजे करतातच करायला. 22 नंबरचं एक सांगते की त्यांचं रिलेशन लव्ह मॅरेज होईल, पण त्यांचं एक फर्स्ट रिलेशन ब्रेक होणार. 28 नंबरचं असं आहे. आणि लिडरशिप क्वालिटीज आहेत. मोस्टली 1 नंबरचे टीचर्स असतात, लीडर्स असतात कॉर्पोरेट लेवलला, म्हणजे म्हणजे त्यांच्या अंडर लोक असतात. बरोबर. ते मॅनेज करू शकतात. बिझनेस करणार हे लोक, म्हणजे असे म्हणजे किरकोळ जॉब करूच शकत नाही फर्स्ट, किंवा खूप अँगर असतं यांना. सूर्य कसा असतो, हो, तेज असतो, प्लस त्यांना फायर असतं त्याच्यामध्ये. राईट. ती फायर या लोकांमध्ये असते. एक्झॅक्टली. आणि यांचं एलिमेंट वॉटर आहे. वॉटर एलिमेंट असतं, म्हणून हे लोक धारण करताना म्हणजे हे खूप पाणी प्यायला पाहिजे सगळ्यात. ओके. पाणी जास्त प्यायला पाहिजे 1 नंबरच्या लोकांनी. सूर्याचं अर्घ्य द्यायला पाहिजे. ओके. सूर्याला रोज पाणी, जसं पूजा करतो आपण त्यावेळेस. ओके. हे देणं ना त्यांना खूप म्हणजे नॉर्मल आयुष्यात येणारे ऑब्स्टॅकल कशी निघून जातील कळणार नाही. मॅम, आणि हे करताना आपल्याला पैसे टाकायची गरज नाही. इट्स नॉर्मल, सिम्पल रेमेडी आहे की तुम्ही हे करू शकता. असं मॅम तुम्ही सांगत होता की प्रत्येक नंबरचा, समजा एखाद्याचा मुलांक 1 आहे तर त्याच्यासाठी एक स्पेसिफिक नंबर त्याचा जोडीदार असला पाहिजे, त्याचा लाईफ पार्टनर असला पाहिजे, किंवा त्याच्या फ्लॅटची जी नंबर आहे त्याची टोटल, किंवा त्याचं घराचं बंगलो आहे त्याची टोटल, एक त्याचा जो एक आवडतीचा नंबर असतो किंवा जो एक तो नंबर असला पाहिजे. तर 1 नंबरचं पार्टनर 5 नंबर, दुसरा 6. ओके. हे जर 1 नंबरचे पार्टनर्स असतील तर 1 नंबर अजून रॉक करणार. म्हणजे 1 नंबर वाल्याचा फ्लॅट नंबर जर 5 आला ऍडिशन, ते पण खूप भारी. 14. ओके. हा. 23 आला. हे सगळं म्हणजे ऍड 5 यायला पाहिजे. आता मी 1 नंबर आहे तर माझं घर लोणावळ्यात आहे, 5 नंबर बंगलो आहे. माझा पण 1 नंबर आहे मॅम, आणि माझं म्हणजे घर मी आता घेतलंय त्याचा पण 5 नंबर येतोय, म्हणून मी विचार 101% यू विल रॉक. ग्रेट. किंवा मी व्हेरी क्लिअरली सांगते, लकी नंबर 5 आहे यांचा. 14 नंबर आहे, एक तर 1 and 4 यांचा.
6 नंबर शुड बी द पार्टनर. एकदम रॉक करणार. ओके. असं आहे. मॅम 2 नंबरकडे जर आपण आलो तर 2 नंबर हे मून मून, चंद्र. नंबर 2 इज रूल्ड बाय मून, म्हणजे त्यांचं स्वामी मून आहे, चंद्र आहे. हे लोक आहेत ना खूप इमोशनल असतात. ह्या लोकांना खूप बिट्रेल होतं माहिती, धोके मिळतात धोके, लाईफमध्ये. खूप धोके. घरची बायको आयुष्याच्या शेवटी कळते की बायको मला चीट करते. अरे बाप. बायकोवर मुलं चीट करतात 2 नंबरचे आणि खूप लोनली असतात, खूप दुःखी. म्हणजे दुःखी आत्मा कसा असतो तसं आहे त्याचं. म्हणजे इमोशन्स बॅलन्सच नसतात. आणि असे लोक आहे ना, ह्यांना रेमेडी मी देते. तुम्ही आहे ना सिल्वरचा कडा हातात घाला, इमोशन्स बॅलन्स होतात. सारखं रडणं, डिप्रेशन, सुसायडल थॉट्स, सुसायडल मूड्स असे येतात त्यांना. ते सिल्वर कलरचं जर सिल्वरचा कडा धारण घेतला आणि मुली जर खाली पेंजन किंवा एक असं म्हणजे कट नसायला पाहिजे त्या सिल्वरच्या ह्याच्यामध्ये. आणि सगळ्यात मेन म्हणजे 2 नंबरचे लोक कधीच 8 नंबर बरोबर लग्न नाही करायचं. व्हेरी क्लिअर, लांब राहायचं 8 नंबरच्या ह्याच्यामध्ये. 2 नंबरचे लोक कधीच 6 नंबर बरोबर पण नाही यायचं. बिट्रेल मिळतो त्यांना. त्यांचं 1 नंबर बरोबर जुळतं. 2चं आणि 1चं चांगलं जुळतं. चांगलं जुळतं. आणि अगेन आफ्टर ऑल डिपेंड्स ऑन द कंडक्टर नंबर. कंडक्टर पण काय ते पण आहे. आता हे भरपूर लोक सांगत नाही. ड्रायव्हर अँड कंडक्टर म्हणजे आयुष्याचं अर्ध ड्रायव्हर आणि अर्ध कंडक्टर असतं. कायम लक्षात ठेवायचं. आता तुझं काय चाललंय हे तुला समजायला पाहिजे. नाव भले माझा नंबर 1 आहे आणि इट इज गोइंग विथ 6. शुक्रचं चालू आहे माझं. बरोबर. म्हणजे कंडक्टर नंबर आय एम कॅचिंग नाव. राईट. आय एम नॉट युझिंग ड्रायव्हर नंबर. बरोबर. कळलं. येस. आत्ताचा फेज म्हणजे अर्ध्या आयुष्य, म्हणजे तुम्ही बघा ना, माझ्या आयुष्याच्या 35-38 नंतर तो कंडक्टर नंबर लागतो. ओके. हे कोणच नाही बोललं आज पण. हे फर्स्ट टाइम. मी स्वतः ह्याचं स्टडी करून. मॅम जर माझं थोडं बघायला गेलं तर माझा 1 येतो आणि जो म्हणजे भाग्यांक आहे तो 5 येतो. तर मग 1 आणि 5 आहे ना असा नंबर आहे ना, रॉक करणार माझ्या आयुष्यात, खूप रॉक करणार. पण मी लाईव्ह बोलतेय, इथून 10 वर्षांनी बोल तुम्हाला किंवा 5 वर्षांनी बोल. यू विल सी द ग्रोथ इन युअर लाईफ. त्याच्यानंतर गेल्यावर तर खूप. अगेन मी म्हणते, घराचं वास्तू आणि घराचा दरवाजा खूप महत्वाचा आहे. ओके. जर दरवाजा तुमचं साऊथ वेस्टला असेल तर यू विल नॉट ग्रो. म्हणजे एवढं सगळं असून पण कुठेतरी तू डाऊनफॉल मध्ये येणार. करेक्ट. राईट. साऊथ वेस्टचं, साऊथचं, ते यू विल नॉट ग्रो. आणि बरेच लोक, बऱ्याच हल्ली तर मी बरंच बघितलेलं आहे की नॉर्थ ईस्टला टॉयलेट बाथरूम ठेवतात. नॉर्थ ईस्टला देवारा असायला पाहिजे. तुम्ही देव असतात तिथे तुम्ही टॉयलेट बाथरूम करणार तर 200% तुमच्या घरात कॅन्सरचा योग येतो. अक्षरशः ती वास्तू बघितल्यावर कळतं की त्या घरातले लोक असे अक्षरशः दुःखी आत्मा होऊन आहे ना, बेड रिडन होऊन मरतात. अरे बापरे. बरोबर आहे. माझ्या देखत ह्या 2-3 वर्षात मी एका माझ्या ओळखीच्या व्यक्तीला सांगितलं होतं, हे काढ, खूप बेकार हेल्थ इश्यूज येणार तुझं. आणि शी वॉज व्हेरी फाईन. ती बोलते असं काय, माझं काय जमणार नाही, मला करायला जमणार म्हणजे येऊन. आणि लिटरली तिला इतका बेकार गँग्रीन झालेला. नंतर ती आली, आता मरताना ती आली, ते मला काहीतरी मी काय करणार या सिच्युएशन. बरोबर. स्टिच इन टाइम सेव्स 9. कधी पण कुठली गोष्ट वेळेवर करा. बरोबर. डोंट यूज इट. तुम्हाला नाही चेंज करू शकत नाही, हेच नका ना करू ते. एक्झॅक्ट. आणि आजच्या या जी टेक्नॉलॉजी आहे ना, प्रत्येक गोष्ट घडू शकते आता. बरोबर. नाही होत असं नाहीच आहे. तुम्हाला एवढा मोठा इम्पॅक्ट पडण्यापेक्षा ते हलवा, ते काढा. मी तर रिक्वेस्ट करते, ज्यांच्या घरात नॉर्थ ईस्ट अँड नॉर्थला टॉयलेट बाथरूम असतील तर आय रिक्वेस्ट यू, काढून टाका. काही रेमेडी नाहीये. कोण रेमेडी देत असेल तर घेऊ पण नका. बरोबर. दुसरी गोष्ट, देवाराला पण रेमेडी नाही. देवारा नॉर्थ ईस्टलाच पाहिजे. नॉर्थ ईस्टला हवा देवारा. रेमेडी मी कधीच देत नाही त्या गोष्टीला. बरोबर आहे. आणि सगळ्यात मेन, तुमचा मेन डोर कधी पण नॉर्थ ईस्ट अँड ईस्टला पाहिजे. इफ यू वॉन्ट प्रॉस्पेरिटी इन युअर लाईफ, एक्झॅक्टली, एकदम बेस्ट. किचन
साऊथ ईस्टला पाहिजे. हम्म. हे व्हेरी सिम्पल बेसिक आहे. भले हा. साऊथ ईस्टला किचन पाहिजे. किचन साऊथ ईस्टला का पाहिजे? हम्म. किचन हे स्त्री दर्शवतं. साऊथ ईस्ट हे दिशा स्त्री अँड फायरचा असतो, बरोबर. म्हणून थोडं राज्य चालतं बाईचं घरात. हम्म. तर जर ती दिशा चुकीची असेल आणि तिथं चुकीच्या गोष्टी असतील तर त्या घरातली बाई खूप किटकिट करते, ते घर फोडू शकते ती. हो दुसरी गोष्ट म्हणजे तिला हेल्थ इश्यूज भयानक होतील. बरोबर. म्हणजे स्टेबिलिटी म्हणजे एखादी घरातली लक्ष्मी कधीच सुखी नसते आणि दुसऱ्याला पण सुखी ठेवतच नाही ती. बरोबर. एवढं मोठा त्याचा इम्पॅक्ट होतो. करेक्ट. आणि जेव्हा तुम्ही झोपताना साऊथ वेस्टला झोपा. जर तुम्हाला ग्रोथ पाहिजे, झोपण्यासाठी ग्रोथ राईट है ना, तुम्ही त्या ऍक्सिस वर झोपा. साऊथ वेस्ट नेम पे मनी एकदम मस्त भरभरून मिळणार एक्झॅक्टली त्या ऍक्सिसला झोपल्यावर. आणि दुसरं म्हणजे अजून एक गोष्ट सांगते, म्हणजे हे बेसिक गोष्ट. हा हे ओव्हरऑल सगळं हा. इन्क्लूड करून बोल. नॉर्थ वेस्ट ला जर तुम्ही एक रूम असते त्याच्यामध्ये स्टडी रूम केलात मुलांसाठी, कळलं का, ज्यांचे गोल्स आहेत फॉरेनला जायचा, अभ्यास करायचा, जो अभ्यास करत नाही बर. त्याला पण तिथे बसून नॉर्थला फेस करून त्याला अभ्यास करायला हवा. 101% त्याच्या रिझल्ट मध्ये ग्रोथ फरक पडणार. बरोबर. मॅम नंबर 3 बद्दल सांगायचं होतं काय आता? अच्छा, आता पुढे आपला ट्रॅक बदललेला. थोडं आपण वास्तू पण ऍड केलं, आपल्या ऑडियन्सला तो पण एक बेनिफिट होईल. ओके. तर नंबर 3 हे काय गुरुचा नंबर आहे, बरोबर. तर 3 नंबरचे लोक परत खूप इमोशनल असतात आणि कुठली गोष्ट बाय हुक का बाय क्रूक ते म्हणूनच घेतात, करतातच बिलकुल ऑफकोर्स. आणि त्यांना सुसायडल थॉट्स खूप असतात. यू शुड केअर अ पर्सन हु इज नंबर 3. आणि ते एक्सप्रेस नाही करत, खूप असं ना रिझर्वड टाईप असतात. ते घरातल्या फॅमिलीशी आहे ना ते कनेक्टेड खूप रेअर असतात, खूप रेअर, सगळ्यांशी कनेक्टेड नाही राहू शकत. 3 नंबरच्या लोकांचा असं पण मी पाहिलंय एक्सपिरियन्स की त्यांना सोशलिझम मध्ये इंटरेस्ट असतं. सोशल बाहेर लागतात, फ्रेंड्स नाही बोललं तर डिप्रेस होतात, रिलेशनशिप मध्ये डिप्रेशन मध्ये जाऊन सुसाईड करतात. कारण का हे 3, 6 अँड 9 हे 3ही नंबर जे आहे त्यांना पार्टनर इश्यू, बिकॉज दीज नंबर्स आर कनेक्टेड टू युनिवर्स. हे स्पिरिच्युअलिटी मध्ये एक नंबर असतात. ओके. ते धरतीमध्ये स्पिरिच्युअल ग्रोथ साठी आलेले असतात, शारीरिक ग्रोथ साठी नाही. त्यामुळे त्यांना ते दे हॅव रिलेशनशिप इश्यूज ऑलवेज रिपीटेडली. त्यांच्या आयुष्यात ब्रेकऑफ्स, रिलेशनशिप इश्यूज, डिवोर्स हे सगळं चालू असणार. आणि अशा लोकांना आहे ना ऑलवेज दे शुड बी इन प्रोटेक्शन. प्रोटेक्शन मध्ये पाहिजे, कारण काही प्रोटेक्शन घेत नाहीत म्हणून यांना अमावस पौर्णिमाचा पण त्रास खूप भयानक होतो. निगेटिव्ह एनर्जीचा त्रास, नजरबाधा, बरोबर, या गोष्टी खूप लागतात आणि दे शुड बी इन प्रोटेक्शन. करेक्ट. 3 नंबर. यांचे लकी नंबर कोणते मॅम, म्हणजे पार्टनर किंवा फ्लॅट नंबर? 3 नंबरचं 5 नंबर एक आहे, 3 नंबरचं 1 नंबर. ओके. तर पार्टनर जर असे असतील त्यांचे तर दे विल रॉक. 3 नंबरचं 6 नंबर बरोबर, बेस्ट पार्टनर. मॅम 4 नंबर बद्दल काय सांगाल? 4 नंबर कोण असतात? 4 नंबर हे राहू. राहू म्हणजे धड, सॉरी फक्त मुंडका असतो, मानेपासून वरचा पाठ. आणि राहूचा बेस्ट पार्टनर हे केतूच असू शकतं, नंबर 7. ओके. ज्यांचं पण ऍड करून नंबर 7 येतं किंवा 7 डायरेक्ट येतं, त्यांनी नेहमी कधी पण मी सांगते 7 नंबर आणि 4 नंबरच लग्न जेव्हा होतं तेव्हाच ते सक्सेसफुल राहतं. कारण की असं वरचा हेड आला आणि खालची बॉडी आली, खूप बॉडी, राईट, खूप मस्त त्यांचं चांगलं होतं. आणि राहू कसं असतो, राहूचं म्हणजे राहू सारखंच त्याचे विचार असतं, म्हणजे ऍडिक्शन लागलं तर ते सुटत नाही. दे शुड बी केअरफुल फॉर दॅट. आणि खूप म्हणजे अजून एक बघितलं 4 नंबरचे लोक किंवा 5 नंबर घ्या, हे ना घरातल्या लोकांचा अपमान खूप करतात, उद्धट असतात, उद्धट, बोलायला काय नाही, बॅड वर्ड्स, अपमान करणे, म्हणजे फ्रस्ट्रेटेड असतात, शिव्या गाळी तर इझिली एकदम फ्लुएंटली चालू असतं. खूप असं म्हणजे त्यांना मी म्हणजे राजा. ओके. म्हणजे त्यांच्यात त्या सगळ्या वृत्ती असतात जे एक राक्षसात असायला पाहिजे रिलेशनशिप राहूमध्ये. बरोबर. तर दे शुड बी, त्यांना पार्टनर केतूच पाहिजे, तेव्हा ते शांत राहतात, जे सगळं बॅलन्स होतं ना त्यांना. म्हणजे दे हॅव ओनली सहस्त्र चक्र आणि थर्ड आहे, थ्रोट चक्र पण नाही
चक्र पण नाही. म्हणजे त्यांना त्या दॅट प्रॅक्टिकल की ते इमोशनली विचारच करू शकत नाहीत समोरच्याचे. ते लोक हो, ते प्रॅक्टिकल म्हणून ते हर्ट करतात ना समोरच्या. स्वतः हट नाही होते लोक. अरे नाही, मग लोक फरक नाही पडत त्यांना. तुम्ही बघा ना किती आहेत. करिअर मध्ये खूप चांगले राहत असतील लोक. हो, मग काय मध्ये राहू काय देतो, पैसा देतो. पैसा देतो, राईट. पॉलिटिक्स बरोबर. म्हणजे पैसा देतो आणि कसं कसं बाय हुक और बाय क्रूक मी करणार. राहूचे लोक आहेत ना, ते बिझनेस करू शकतात आणि खूप ग्रोथ होईल. नेम, फेम, मनी खूप अबंडन्स त्यांना. छान. कारण का पैसा, नेम, फेम इझिली मिळतं त्यांना. बरोबर. आणि कसं कुणाला कसं असं मॅन्युप्युलेट करायचं खूप इझिली करतात. हो, त्यांचा नंबर तुम्ही सांगितला मॅम, लकी नंबर 5 आहे की 5 वाला एक तर ते पार्टनर शोधू शकतात किंवा नाही 4 नंबरचा लकी नंबर 7 आहे. 7 आहे. पार्टनर साठी 5 ठीक आहे त्यांना. नाही, 7 ठीक आहे. 7च पार्टनर साठीच 7 आहे. 7 आहे. बाकी काहीच नाही. त्याने जर बिझनेस पार्टनर करायचं असेल तरी 7. ओके. दुसरा कुठलाच नंबर त्यांना 7ला पण नाही मॅच होत ना 4ला मॅच होत. बापरे. कधी पण 4 नंबर आला म्हणजे त्याच्या बाजूला 7च पाहिजे. लग्न करताना पण लक्षात ठेवा, बिझनेस साठी पण लक्षात साठी ठेवा. लक्षात ठेवा. काही नाही, दे विल गेट बिट्रेल आणि उलट हे लोकच त्यांना संपून टाक. मॅम 1 ते 4 नंबर झाले तुम्ही सांगितले याबद्दल. आता नंबर 5 बद्दल काय सांगाल? नंबर 5 पीपल आर व्हेरी प्रॅक्टिकल. खूप प्रॅक्टिकल असतात. मोस्टली 5 नंबर लोक पॉलिटिक्स मध्ये असतात. ओके. आणि खूप हाय शिखरावर जातात. डायरेक्ट 5 नंबर असेल आणि 5 नंबर म्हणजे 5, 14, 23 अँड 23. हा, 23. दॅट्स इट. तर जे 14 नंबरचे असतात ते पॉलिटिक्समध्ये असतात. ते पॉलिटिक्समध्ये इतके ग्रो नाही करत पण करतात. म्हणजे डायरेक्ट 5 असतील ते नरेंद्र मोदी बनतात. वर असे बरेच हे असतात. आणि 5 नंबरचे लोक बिझनेस करतील आणि ते लोक कोणाच्या अंडर काम करू शकत. खूप अग्रेसिव्ह असतात. सगळ्या प्रकारचे ॲडिक्शन असतात. सगळ्याच प्रकारचे ॲडिक्शन या लोकांना असतात. आणि दे रॉक द्या लाईफ, दे बॅलन्स द्या लाईफ. इथे दुःखी झालं मला तर रडत बसत नाहीत ते 2-3 किंवा महिनोमहिनी. 5 नंबरचे लोक कधी बघितलं कोण सुसाईड केलेलं? कधीच नाही करत. ते सुसाईड करून घालते. हो, एवढे स्ट्रॉंग असतात. दे आर व्हेरी स्ट्रॉंग. आणि ह्या लोक बिझनेस करू शकतात, जॉब कधीच करू शकत नाही. प्लस त्यांना लकी नंबर बोलायचं झालं मॅम तर कोणता? 6 नंबर इज व्हेरी लकी फॉर 5. 1 नंबर इज लकी फॉर 5. आणि हे लोक आहेत ना 5 नंबरचे लोक आहेत, लिगल गोष्टीमध्ये खूप केअरफुल राहतात. पोलीस स्टेशन हे ते त्याने अटकू शकतात कुठल्याही गोष्टी अडकू शकतात. दे विल मोस्टली. जर ह्या फील्डमध्ये आपण बघायला गेलं तर 14 नंबरचे लोक तर खरंच खूप केअर असायला पाहिजे त्यांना. FIR किंवा नेगेटिव्ह गोष्टी, कारण ते असतातच त्या नेगेटिव्ह तशाच फील्डमध्ये पण असतात ते. आणि तेच मग त्यांना एक चान्स जेलचं असतं किंवा काय असतं काहीतरी केस आहे किंवा कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात त्यांना त्यांच्या आयुष्यात. दे शुड बी अवेअर फॉर ऑल दिस थिंग्स. आणि प्रॅक्टिकल असतात. सगळ्यात मेन म्हणजे 5 नंबरचे लोक दे शुड लव्ह देअर पॅरेंट्स. दे डोंट. मोस्टली असं बघण्यात आलंय की खूप असं अग्रेसिव्ह असतात बोलण्याला, करण्याला. आणि फ्रेंड सर्कल्स, दारू हे ते पार्टी पैशात पण मागे असतात का मॅम लोक? जेवढा हातोडा मारणार तेवढंच मिळणार. यांना मी असं नाही म्हणणार भरभरून मिळणार. बोललं का? आणि यांना पैसा नाही, यांना नेम फेम पाहिजे असतं. पैशापेक्षा नेम फेम पाहिजे, नाव पाहिजे बस. बरोबर, बस. एक्झॅक्टली. येस, दे डोंट वॉन्ट मनी. पैशासाठी ते करतील असं पैसा आरामशीर येतो त्यांना. पैसा मिळत राहतो. आरामशीरचा अर्थ म्हणजे जेवढा हातोडा मारेल तेवढंच. आता मी एक प्रोजेक्ट घेतलं, ते सक्सेसफुली होईल, आरामशीर त्यांना मिळणार. पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. खूप लोक असतात 6 नंबरला घेतलात तुम्ही आता तर इझी मनी असतं त्यांना. शुक्र आहे ना. 6 नंबरवाल्या लोकांना इझी पैसा मिळतो. जर कुणी 6 नंबरवर फ्रेंडशिप मध्ये असाल तर तुम्हाला पैशाची कधीच कमतरता भासणार नाही. म्हणजे माझा मित्र जरी आहे 6 नंबर तरी मला फायदा मॅम त्याचा. ऑफकोर्स ही विल बी ऑलवेज, ही विल स्टँड फॉर यू. ओके. कारण 6 नंबरचे शुक्रचे त्यांचे ते खूप इमोशनल असतात आणि फ्रेंडशिपला खूप मानतात. त्याच लोकांना जोडून ठेवायला म्हणजे सोशलिझम जोडायला खूप आवडतं त्यांना. लोक तोडणार नाही. आणि त्यामुळे ते टिकवण्यासाठी ते हेल्पिंग नेचर असतं, सोशलिझम असतं त्यांचं. म्हणजे
ट्रस्ट वगैरे असतील, ते मेहनत करतात तेवढे पैसे तिथे पण घालतात. दान धर्म, आई वडिलांना खूप मानणारे असतात, म्हणून तर एवढं ग्रोथ मिळतं त्यांना. बरोबर. म्हणजे लक्झरी ना मॅम. अगेन दे विल हॅव रिलेशनशिप इश्यूज. 6 नंबरला ॲज आय टोल्ड 3, 6, 9 एक तर रिलेशनशिप इश्यूज असतात किंवा एक घरात राहून बोलत नाहीत किंवा डिवोर्स असतं किंवा टिकतच नाही. मी तर एक क्लायंट बघितलं की 2-3 वेळा साखरपुडा मोडला, एक वेळा लग्न मोडलं, 1 महिना पण टिकला नाही. असं कसं होऊ शकतं? बरोबर आहे. नंबरचा दोष असतो भरपूर वेळा. कारण का त्यांच्यामध्ये ना ती ऊर्जाच असते ना युनिव्हर्सल, ही एक्सेप्टच नाही करत. बरोबर. ऑलरेडी संचारलेली असते. एक्झॅक्ट. 3, 6, 9 दे शुड बी स्पिरिच्युअल अँड दे आर स्पिरिच्युअल. किती स्पिरिच्युअल, अननोईंगली ते स्पिरिच्युअल होतात. आणि हे लोक नॉनव्हेज खातच नाही आणि खायला पण नाही पाहिजे. खातच 6 नंबर वाल्यांनी. नो. 6, 9 and 3 ओके. दे शुडंट ईट नॉनव्हेज. आणि कधी पण हे लोक आपल्या कपाळावर केसरचा गंध लावायला पाहिजे. केसरचा गंध म्हणजे केसर गंध नाही, केसर मिळतं त्याला वितळून लावायचं. बरोबर. त्याला ओलं करून वगैरे थोडंसं तसं थोडायला. त्यांची इंट्युशन पॉवर एवढी वाढेल ना, त्यांना उद्या काय होतं ते आधीच दिसतं. मॅम रेकीची पण रेमेडी सांगितली आय थिंक ना. ऑलवेज दे आर कनेक्टेड टू युनिव्हर्स. युनिव्हर्सेस नंबर्स आहेत ते. म्हणजे कुठल्या जन्मी ते काहीतरी इंट्युटिव्हली ते कुठले ते साधू संत किंवा युनिव्हर्सला कनेक्टेड असते. हे नंबर त्यांच्यासाठी लकी नंबर कोणता मॅम? 6 साठी 5 नंबर किंवा फ्लॅट नंबर. 5 आहे, 9 आहे, 3 आहे, खूप छान जमतंय. 2 नंबर आहे, याच्याशी लग्न होऊ शकतं किंवा फ्लॅट नंबर घेतात त्याचे ऍडिशन. हेच बरोबर. अजून एक मी याच्यावर बोलेन की तुमचा जो नंबर असतो ना, मोबाईल नंबर, जर मोबाईल नंबर तुमचा ऍड करून, कुठलाही नंबर असू द्या, ऍड करून पण रिपीटेड नंबर नका ठेवू. जसं राहूचा नंबर आहे 4, बरोबर, 8, 2 हे ठेवू नका, कारण की हे निगेटिव्ह नंबर्स आहे. ओके. शक्यतो पण आपल्याला भेटतं ते, इट्स ओके, कुठेतरी कमी जाईल. पण जर टोटल 6 असेल ना, टोटल 5 असेल, यू विल रॉक. किंवा टोटल 1 असेल, म्हणजे पूर्ण नंबरची ऍडिशन ती जर 50 आली, 5 + 0 तसा 5 आला, इट्स गुड नंबर. गुड नंबर. टोटल नंबर 1 आला, गुड. टोटल नंबर 6 पैसा, हे सगळं तुम्हाला राजाचं राजभोग देतं. एका पॉडकास्ट मध्ये पण मी ऐकलं होतं, म्हणजे आपल्याच इथं 41 नंबर पण चांगला आहे. जसं तुम्ही बोला की 14. ओके. 1 and 4. ओके. म्हणजे सूर्य आला आणि राहू आला. सूर्य काय राजासारखा, राजाला काय तो, राहू काय देतो? पैसा. पैसा देतो, काम देतो, भरभराटी देतो. कंटिन्युअस, यू विल नॉट स्टॉप, यू आर कंटिन्युअसली वर्किंग. हो बरोबर. मॅम 8 नंबर बद्दल काय सांग? 8 नंबर हे इन्फिनिटी आहे. 8 नंबर बघायला येतो शनीचा नंबर. आता 8 नंबर म्हणजे या युनिव्हर्स मध्ये तुम्ही कार्मिक गोष्टी, तुम्ही जे कर्म केलात ते कर्म फेडायला आलात, हे कायम लक्षात ठेवायचं. 8 नंबरचे लोक खूप म्हणजे असं खूप स्लो ग्रोथ असते त्यांच्या वयाच्या 40 नंतर ग्रोथ असतात. अरे, पूर्ण करिअर त्यांचं म्हणजे खूप मेहनत करतात, खूप छान स्वभावाने स्पिरिच्युअल असतात, खूप सोशल लाईफ असतं त्यांचं चांगलं, पण त्यांना ग्रोथ नाही एवढे लोक. ते कुठल्याही फील्डमध्ये जाऊ दे, ग्रोथ आफ्टर 40. ओके. असं असतं. आणि 8 नंबरचं 1 नंबर बरोबर लग्न कधीच व्हायला नाही पाहिजे. कुठल्याही गोष्टीत पार्टनर नसायला पाहिजे. वॉटर आणि लोखंड कधी पण गंजतं. हो बरोबर. ओके, रस्ट होतं. तर हे कधीच जमत नाही, त्यामुळे यू शुड बी केअरफुल फॉर दॅट. यांनी कोणता बिझनेस केला पाहिजे मॅम 8 नंबरने करायचं? 8 नंबर हे आहे ना, CA किंवा तुम्ही वकील बनू शकता, म्हणजे अशा गोष्टी लिगल. शनी काय करतो? जज. बरोबर. ओके. जजमेंट. जज बनू शकतात चांगला, IPS, IS. यू कॅन ट्राय फॉर दिस, बट त्याचा ग्रोथ एकदम शेवटी मल्टिपल वेळेस त्यांना करावं लागेल. काय आहे ना, 8 नंबरच्या लोकांना एकदा केल्याने गोष्टी मिळाल्या अशा नाही, होणारच नाही. कसं असतं माहिती, त्यांच्या पूर्वजांकडनं पण काय प्रॉपर्टी मिळाला, पैसा मिळाला. आता मी बोलेन 8 नंबरचा व्यक्ती मला बोलेल, बघ ही प्रॉपर्टी माझी, ही माझी, पण त्याला त्याचा भोगच नाही मिळणारच नाही. असं असतं, ते मिळूसपर्यंत खूप आयुष्य गेलेलं असतं. बरोबर असं असतं, पण ते त्याच असतं. अशा टाईपचं ते इन्फिनिट असे गोल 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 फिरत असणार. पण मी ते ना सक्सेस, बट ते खूप लेट मिळेल. खूप लेट. ते पण डिपेंड्स ऑन द कंडक्टर नंबर.
आता मी एक्झाम्पल बघितले ड्रायव्हर अँड कंडक्टरचं, माझ्या घरात बघितले, नाव नाही घेत, 8 and 1 होतं. सफर्ड अ लॉट. कंडक्टर 1 होता आणि त्यांचा ड्रायव्हर 8 होतं, कंडक्टर 1. कंडक्टर होता. नको पाहिजे असं. त्यांचं आयुष्य, त्यांना फॅमिली सुख पण नसतं, त्यांचं आयुष्य, हेल्थ इश्यूज पण असतात, फायनान्शियली पण असतात, आपलेच लोक फसवतात. अरे असं असतं. त्यांना वाटतं जे गोल ते रचतात ना, ती गोल त्यांनी क्रिएट करूच शकत नाही. अच्छा, 9 नंबरला रूल करतं मंगळ. ओके, त्याचा स्वामी मंगळ आहे आणि खूप कडक असतात हे लोक. नऊवाले फायरच असतं ना त्यांच्या, पेटलेलेच असतात काय, आणि खूप प्रॅक्टिकल असतात. लाईफचा गोल सगळे अचीव करतात. अगेन यांना रिलेशनशिप इश्यूज असतात. मोस्टली 9 नंबर म्हणजे 9, 18, 27 मोस्टली डिवोर्स मॅटर्स असतात त्यांचे. ओके असतात. तर ह्या लोकांचं डिवोर्स होऊ नये म्हणजे 9, 18, 27 तर सगळ्यात बेस्ट रेमेडी मी यांना देईन की फर्स्ट मॅरेज यांचा डिवोर्स असतो, बरोबर. फर्स्ट मॅरेज कुंभ लग्न करायचं. कुंभ राशीच्या मुलीसोबत किंवा मुलासोबत कुंभ लग्न म्हणून ब्राह्मण करतात, म्हणजे मॅरेज बिफोर मॅरेज. ते कुंभाबरोबर मटक्याबरोबर लग्न करतात किंवा झाडाबरोबर आणि तो फोडतात. मटका बरोबर करून फोडतात ते. त्या मटका फोडल्याने म्हणजे एक लग्न तुटलं. ओके, हे रुचूल आहे त्याचं. तर दिस रेमेडी विल हेल्प देम टू कंटिन्यू द्या रिलेशनशिप मॅरेज. हे रेमेडी करणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. 9 नंबर, 18 आणि 17 यांच्यासाठी मॅम लकी नंबर कोणता सांगता येईल? 9 नंबर 9 नंबर सगळं अगेन 3, 6, 1, 2. ओके, ते खूप लकी आहेत. आणि 9 नंबरचे लोक मोस्टली ग्रो करतात त्यांच्या एज्युकेशन फील्डमध्ये खूप पुढे असतात. दे मूव टू आउट ऑफ इंडिया पण ते जाऊ शकतात. हुशार असतात, खूप हुशार असतात, खूप असं टॅलेंट भरलेलं आहे. इतके टॅलेंटेड असतात की बरेच 9 नंबरचे लोक मी असे बघितलेत, नंबर 9 डायरेक्ट, की ते लोकांना आरामशीर टोप्या लावतात. बऱ्याच वेळा बघितलेले आहे. फ्रॉड करतात. फ्रॉडर्स खूप बघितलेले आहेत मी या फील्डमध्ये. आणि खूप म्हणजे स्पिरिच्युअल पण असतात हे लोक. दे आर कनेक्टेड, नॅचरली दे आर कनेक्टेड. पण 9 नंबरचे लोक खूप नॉनव्हेज पण खातात. त्यांना व्हेरी क्लिअरली 9 नंबर जर असेल तुमचा ड्रायव्हर किंवा कंडक्टर, शक्यतो अवॉइड करा नॉनव्हेज अवॉइड, बिकॉज ते खाण्याने तुमचं आहे ना 100% आपोआप 40% डिडक्ट होतं ग्रोथचं. राहिले 60%. त्यात मध्ये तुमचं किती ग्रोथ होणार आहे काय होणार आहे. सो दे शुड बी केअरफुल. आणि 9 नंबरचे खूप कनेक्टेड असतात आपल्या मदर फादरसाठी. चांगलं असतं त्यांचं, चांगलं असतं. आणि हे लोक कायम मी सांगते की आपल्या कपाळावर परत केसरचा टिळा लावणं गरजेचं आहे. 9 नंबर 6, 9, 936 ने. बरोबर मॅम. आपण आता 1 to 9 नंबर आता लोकांनी रिलेट पण केलं असेल, कोणामध्ये काही इश्यू असतील किंवा जसं तुम्ही डिवोर्सचे पण प्रॉब्लेम सांगितले, लिगल केस सांगितले, बिझनेस अँगर इश्यूज सगळं आपण डिस्कस केलं. आता जर आपण पैशांच्या रेमेडीज बद्दल बोललो, मनी रेमेडीज फॉर मनी, तर तुम्ही काय सांगाल? मनी रेमेडीज मध्ये तुम्ही प्रॉस्पेरिटीसाठी तुम्ही रेखी पण करू शकता, मनी रेखी. एक्झॅक्ट. दुसरी गोष्ट तुम्हाला रेमेडीज घरच्या घरी जर सांगायचं तर सिनेमन पावडर घ्यायचं रोज, कळलं. दिवा वगैरे लावला तर सिनेमन पावडर आपल्या हाता म्हणजे डावा बाजूला घ्यायचा आणि त्याच्यावर दुसरा हात आपलाच ठेवायचा. ऊर्जा आपली द्यायची, त्याला अट्यून करायचं, त्याला अफर्म करायचं. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं इंटेन्स टाकायचं, तुम्हाला कशासाठी हे ब्लो करायचंय. बरोबर. ओके, कशासाठी पाहिजे. आणि तो पूर्ण दरवाजाकडे मेन डोरकडे बघून करायचं आणि मेन डोरच्या बाहेर जायचं आणि आतमध्ये फुकायचं घरात. आणि 24 तास झाडू मारायचं नाही. हे रोज करायचं. फायदा खूप. आणि सिनेमन स्टिक्स जे असतात ना, लांब लांब मिळतात रोल केलेले, त्याचे पण फ्लावर पॉट बनवून तुम्ही नॉर्थ ईस्टला जर ठेवलात तर त्याचं पण खूप बेनिफिट. माझ्या घरात स्वतः आहे. मी पैशाचा एक पॉट ठेवलाय, 1-1 रुपये जे आहेत जमा करून, त्यात सिनेमन स्टिक्स चे रॉड आहेत एवढे मोठे मोठे मिळालेले. ओके. तर ते मी ठेवलेलं आणि खूप ग्रोथ होतं. नेम, फेम, मनी इन नॉर्थ ईस्ट, तिन्ही गोष्ट मिळतात. त्यात सिनेमन स्टिक्स ठेवायचं, ते वापरायचं नाही, तिथेच ठेवायचं, परत वॉश करायचं, नीट परत ठेवायचं. राईट. खूप ग्रो होतं त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात मेन अजून एक गोष्ट मी मनी आणि प्रॉस्पेरिटीसाठी देते. शंकराचं पिंड असतं ना, त्याच्यावर आहे ना शुगर केन ज्यूसचा अभिषेक करायचा. ओके.
किती दिवसात किंवा मंडेला फक्त? दर मंडेला पण जावा आणि पूर्ण असं पिंडीला हात लावून आहे ना मृत्युंजय मंत्र म्हणायचं 9 वेळा आणि अभिषेक पहिला करायचा आणि करायचं. दुधाचं नाही, पैसा पाहिजे ना, शुगर घे. शुगर. मॅम आपल्या घरात जर असेल, घरात जर केला, शांती पाहिजे तर पाण्याचं करा. पैसा पाहिजे तर शुगरकेन ज्यूस. बरोबर. आणि डाळिंबाचं पण करा, पैसा मिळतो. डाळिंबाच्या ज्यूसचं ओके अभिषेक दर सोमवारी करा किंवा शिवरात्री आता येते, शिवरात्री त्या दिवशी करा. मॅम जर आपल्या घरात असेल पिंड तर म्हणजे छोटी पिंड घरात नसावं, पिंड नसावी. ओके बरोबर. मूर्ती आणि पिंड घरात नसावं असं मी ऐकलंय. बरोबर. तर घरातला नाही, जेव्हा तुम्ही अभिषेक करता ती मूर्ती तो जो पिंड आहे ना तो 500 वर्ष आधीचा पाहिजे. त्यात तेवढी ऊर्जा असते तितकी. आणि लिहून देते मी 101% पैसे ग्रोथ येणार तुमच्या आयुष्यात, प्रॉस्पेरिटी येणार. किंवा मी जेव्हा हे चालू करताना मला कळत न कळत मी तो अभिषेक करायची. ओके. नेम, फेम, मनी यू विल अट्रॅक्ट. एक्झॅक्टली. मी जास्त नाही, वर्षातून 2दाच करते. बर्थडे असेल तर मी तर रुद्र महारुद्र करते, ते पण शुगरकेन ज्यूसनी. आणि कुठल्याही पिंडीवर जायचं असेल तर शुगरकेन ज्यूसचाच अभिषेक असतो माझा. हो करून बघा. आणि 101% जेव्हा मला फायदा होऊ, मी जे पण रेमेडीज या 2 पॉडकास्ट मध्ये दिले ते स्वतः पर्सनल एक्सपिरियन्स झालेल्याच दिलेले सगळ्या. आणि रिलेशनशिपचं पण तुम्ही बघायला गेलं तर तुम्ही रिलेशनशिप मध्ये दोघांचे फोटो हनीच्या बॉटलमध्ये घालून पण तुमचं हार्मोनाइज रिलेशनशिप होऊ शकतं. पण सगळ्यात मेन रिलेशनशिपचं असं होतं की तुमचे कशासाठी होत आहेत, प्रॉब्लेम काय आहे एक्झॅक्टली, ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. इफ यू आर ब्लॉक्ड अँड नेगेटिव्ह एनर्जी, आजकाल आहे ना रिलेशनशिप मध्ये ब्लॅक एनर्जी सोडून पण ब्लॉक करतात. एखाद्या लोकांना डिवाइड करायचं खूप आहे. तर तसं असेल तर यू हॅव टू हायर हीलर कडनंच तुम्ही करून घ्या. तुम्ही काय करायला कुठलीही रेमेडी करताना एक महत्वाचं गोष्ट आहे की जर तुमच्यामध्ये ऊर्जा असेल तरच ते वर्क करणार. इफ यू आर ब्लॉक्ड कुठली रेमेडी वर्क करणार नाही हे समजून घ्यायचं. तुमचे चक्रास ब्लॉक्ड आहे, तुमच्यामध्ये ऊर्जाच नाहीये, बरोबर, तर ते कसं वर्क करणार. ब्लॉक पर्सन कांट हील हिमसेल्फ ना, त्याला खूप वेळ लागणार. बरोबर. वर्ष. कारण काय जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह होणार, कॉस्मिक एनर्जीज तुमच्यात येणार, मग तुम्ही ते स्पेल किंवा रेमेडीज रिच्युअल्स करणार, मग ते वर्क करणार. सगळ्यात पहिला कन्सल्ट करा आणि काय ब्लॉकेजेस आहे ते समजून घ्या. बरोबर. आणि मग रेमेडी करा. हे रेमेडीज मी त्यांच्यासाठी सांगते हु आर फिल्ड विथ कॉस्मिक एनर्जीज. ऑलरेडी भरलेली ऊर्जेने मनी समथिंग, रिलेशनशिप चांगले करायचे, ते इम्प्रूव्ह करायचे, त्यांना हे वर्क करतील. बट इफ यू आर ऑलरेडी विथ द निगेटिव्ह एनर्जी, हाऊ कॅन इट वर्क. तुम्ही तुमचे ब्लॉकेजेस हील करा आणि मग रेमेडीज करा ना. मग दर अमावस्याला करा, दर पौर्णिमाला करा. खूप छान आहे. अमावस्याला निगेटिव्ह एनर्जीजचं पण मी जे घरात सांगते की तुम्ही एक नारळ घ्या, त्याला हनुमानचं म्हणजे हनुमान मंदिरला बॉडीला लावलेले जे सिंदूर आहे ते लावून जरी उतरून तुम्ही टाकलं तरी खूप इफेक्ट करतं. ओके. किंवा एक तुम्ही 5 लवंग घ्या, 5 दालचिनीचे तुकडे घ्या, मिरेचे तुकडे घ्या, पिवळी मोहरी घ्या आणि 5 कॅम्फर घ्या, 1 लिंबू घ्या, एक काळा कापडात बांधा. पूर्ण आपल्या घरावरनं किंवा एखादा व्यक्ती जो नेगेटिव्ह एनर्जीज मध्ये आहे किंवा घर आहे सगळी वरनं उतरून मग ते पूर्ण जाळून टाकायचं. आणि जो त्याचं ऍश असतं त्याला तुम्ही फ्लश करा. ओके. दिस विल वर्क. हे तुम्ही शनिवारी पण करू शकता, हे तुम्ही अमावस्या पण याचं रिझल्ट खूप पॉझिटिव्ह कुणीही करू शकतं. ओके. स्टार्ट डुईंग दिस ऑल्सो. करेक्ट. सगळ्यात मेन म्हणजे मी माझ्या त्या पॉडकास्ट मी नाही सांगितलंय, ऑलवेज यूज सॉल्ट रेमेडी. सॉल्ट. आता तुम्हाला जर समजा की तुम्हाला काय इश्यूज आहेत, डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी हे सगळं आहे आणि खूप तुम्ही फ्रस्ट्रेट झालात, अमावस्या आणि पौर्णिमा आहे, तर मी तुम्हाला एकच सांगते, ज्याला हे सारखं होतं तर दोन्ही हातामध्ये सॉल्ट घ्यायचा, पिंक सॉल्ट. सिट प्रॉपरली आणि कॉन्सन्ट्रेट करा थर्ड आयवर आणि एवढंच म्हणा की तुम्हाला जे फील होतं ना नेगेटिव्ह ते या सॉल्टमध्ये जात आहे. तुम्हाला जर हेल्थ इश्यूज असेल तर ते पण या सॉल्टमध्ये जात आहे. असं 53 टाइम्स बोलायचं आणि उठायचं, ते हात वॉश बेसिनमध्ये धुवून काढायचं. सगळं चांगलं बिल लाईफ ऑरा क्लीन होईल. दिवसातून 3 ते 4 वेळा करायचं. इंटरेस्टिंग. बेस्ट रेमेडी, बट इट शुड बी पिंक सॉल्ट. खूप मन लावून 5 मिनिटाचा प्रयोग आहे, हे करा रोज, सकाळी संध्याकाळी. मी तर म्हणते रोज सगळ्यांनी करावं.
लोकांना सॉल्ट बात म्हणलं की ते एवढंसं मीठ टाकतील पाण्यात आणि घेतात, असं त्याच्याने फरक नाही पडत. प्रकारच नाहीये. सॉल्ट बात म्हणजे कसं, अर्धे बकेट पाणी मध्ये 3-4 मुठी सॉल्ट टाकायचं, त्याला वितळायचं, पहिला आंघोळ करायचं, फ्रेश व्हायचं आंघोळ करून, आणि नंतर हे आपल्या डोक्यावरनं घ्यायचं पाणी, त्यानंतर डायरेक्ट टॉवेल घ्यायचं. दिस इज सॉल्ट वॉटर बाथ. करेक्ट. ते चिमूट मला लोक मॅडम मी रोज सॉल्ट वॉटर घेते, मी रोज घेते, चमच्याभर सॉल्ट ने होईल का बकेटभर पाणीमध्ये, तो कुठे जाईल? एक्झॅक्टली. असं असतं. तर दिस इज द व्हेरी सिम्पल रेमेडी टू शिफ्ट युअर नेगेटिव्ह एनर्जीज फ्रॉम युअर माइंड, सोल, बॉडी. करेक्ट. खूप इझिली शिफ्ट होते. घरातले भांडण होत असेल, काय होतं, सगळीकडे सगळ्या कोपऱ्यामध्ये सॉल्ट ठेवा, पिंक सॉल्ट, दर 2 दिवसाला बदला, हो, चेंजेस होतात. Right. घरातलं किचनचं सॉल्ट कधीच उघडं ठेवायचं नाही, पॅक पाहिजे. पॅक पाहिजे कायम, बिकॉज दॅट अट्रॅक्ट्स निगेटिव्ह. सॉल्ट मध्ये लवंग लावून ठेवा, निगेटिव्ह एनर्जीज पूर्ण घरातले अट्रॅक्ट होतं, हो, आणि ते चेंज करत राहा. त्याच्यामध्ये कोण मुलं वगैरे आहात, पण ते ठेवताना जमिनीवर ठेवायचं, वर वगैरे कुठे ठेवायचं, जमिनीवर पाहिजे डिरेक्टली. असं. मॅम, ब्लॅक एनर्जी बद्दल जर काही रेमेडीज, तो जर कुणा वाटतं की त्याच्यात निगेटिव्ह एनर्जी आहे घरामध्ये किंवा हे, आपण तर त्याबद्दल बोललोच ऍक्च्युली. हा, तर या रेमेडी त्याच्यात कन्सिडर होतील. कन्सिडर. बरोबर. आणि जर खूपच असेल तर यू हॅव टू हील युअर एक्झॅक्टली. रेकी करा. हील विथ युअर. तुम्ही येऊन रेकी घ्या किंवा पहिला कन्सल्टेशन घ्या, समजून घ्या की ऊर्जा कुठून तुम्हाला काय अट्रॅक्ट होते, कोण केलंय, काय आहे, आणि मग त्याचं हिलिंग घ्या. एक्झॅक्टली. मॅम, थँक्यू सो मच. न्यूमरोलॉजी बद्दल माहिती दिली, त्याच्यानंतर रेमेडीज तुम्ही सांगितल्या पैशासाठी, त्या रिलेशनशिपसाठी, त्याच्यानंतर ब्लॅक मॅजिक जर तुम्हाला वाटते निगेटिव्ह एनर्जी घरात, त्यासाठी तुम्ही रेमेडीज सांगितल्या. जर आपल्या ऑडियन्सला तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल मॅम, तर कसं ते कनेक्ट होऊ शकतात? सो फ्रेंड्स, ममता फ्रॉम गिरिराज होलिस्टिक हिलिंग. तुम्हाला जर रेकी शिकायचं असेल किंवा कन्सल्टेशन हवं असेल तर तुम्ही मला 8419997229 ला व्हॉट्सअप करू शकता आणि अपॉइंटमेंट घेऊ शकता. विदाउट कन्सल्टेशन मी कशाच प्रकारे हिलिंग देऊ शकत नाही. बरं, तुम्हाला रेकी शिकायचं असेल तरी पण तुमचं ब्लॉकेजेस बघणं खूप गरजेचं आहे, त्यासाठी पण बघणं गरजेचं आहे. म्हणजे डायरेक्ट मी तर रेकी शिकू शकत नाही. इफ यू आर ब्लॉक्ड, आय हॅव टू हील यू अँड देन आय विल टेक यू टू रेकी. आणि रेकीमध्ये अट्युनमेंट खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जर कोणी रेकी ऑनलाईन अट्यून करत असेल तर हे शक्य नाही. अट्युनमेंटसाठी तुम्हाला समोरासमोर यावं लागेल, समोरासमोर बसावं लागेल. बरोबर. असं ऑनलाईन अट्युनमेंट कुठंच होत नाही. आजकाल सगळेच करतात ऑनलाईन, अँड नोबडी इज सक्सेसफुल इन रेकी करेक्ट. असं करण्याने. बरोबर. तर मी सगळ्या व्ह्युअर्सला थँक्यू बोलते. तुम्ही माझा हे पूर्ण पॉडकास्ट बघितलात आणि आपला टाइम दिलात, आणि थँक्स टू एव्हरीबडी, अँड कनेक्ट मी ऑन 8419997229. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. ज्यांना पण काही इश्यूज असतील लाईफमध्ये किंवा त्यांना त्यांचे फ्लॅट्स घ्यायचे, तर त्यांच्यासाठी कोणते नंबर, मॅम थोडंसं डिटेलमध्ये पण अजून बघतात तर तुम्ही डिरेक्टली मॅमनी जो नंबर सायन्स सिग्निफिकेशन पण आपण करू शकतो. ओके, तुमची काही साईन असेल तर त्याच्यातही चेंजेस किंवा ती कशी चांगली असू शकते अजून ते. आणि सगळ्यात मेन, कुठलाही इश्यू असू दे या युनिव्हर्स मध्ये, कुठलाही प्रॉब्लेम आहे त्याचा सोल्युशन नाही असं नाहीये. एव्हरी high bad frequency can turn into zero. Yes, correct. Okay, every problem has the solution. त्यामुळे कुठल्याही प्रॉब्लेमचा सोल्युशन सुसाइड किंवा काय असं नाहीये. यू शुड वर्क ऑन दॅट. यू शुड हील युअर सेल्फ. तुमचा ऑरा क्लीन करा, तुमचा ऑरा वाढवा, तुमचा चक्र हील करा. हॅव रेकी, लर्न रेकी अँड यूज इट फॉर यू अँड युअर पार्टनर अँड युअर फॅमिली. राईट. मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू.